मोबाईल तुझा आहे? तुझा आहे का पण कोणता मोबाईल आहे? चला फिल्डिंग लावून घ्या आणि बॅट्समन सुद्धा पाठवलेत. दोनही ओव्हर होणार नाहीत, एवढा वेळ राहिला नाही आपल्याकडे. चला फिल्डिंग लावून घ्या ना आता प्लीज. अरे फिल्डिंग लावून घ्या ना प्लीज. बॅट्समन गेलेले आहेत. अजय तो बॅट्समन तो नाही ना मेहरा, तसंच वाटतं. हा मेहरान आणि अजय. हम्म 3 ओव्हर नाही होणार. पटापट फिल्डिंग लावून घ्यायची आहे. अंधार होत आहे प्लीज. बॉल बॉल. गणेश काने फिल्डिंग लावून घ्या फटाफट. चला चालू करा ना प्लीज, लावा फिल्डिंग. मयुरेश अरे सगळे इकडे चालले हे लोक. अरे नंतरच्या सत्रामध्ये तुम्हालाच बॉल दिसणार नाही. चला आता टाइम नाही. ही मॅच आपण शो मॅच केलं होतोय. आता जास्त काय उशीर करू नका. आता सरळ तुम्ही खेळत राहा. याच्यावरती लिहिलं तर चालेल, असं लिहा ना. याच्यावर लिहा ना याच्यावर. चला मॅच तर होतोय सुरुवात. हनुमान गोलंदाजी मार्गवरती आणि फलंदाज अजय आणि मेहरान. जरूर हत्ती गेला आणि शेपूट राहिलाय. आता मजा मस्ती कमी करा. मजा मस्तीच रूपांतर वादामध्ये होईल, असं काही करू नका. आपण एन्जॉय करण्यासाठी मॅच ठेवलेत. सगळ्याचा लाडका आहे अजय. पुढच्या बॉलवरती मेहरानच्या बॅटमधून अधिक उंची झेल खाली. मयूर धावला होता. 2 धावा पूर्ण झाल्या. मेहरान पहिल्याच मॅच मध्ये 46 धावा केल्या होत्या. नंतरच्या मॅच मात्र ते लगातार 2 पराभूत झाले. हनुमान पुढचा बॉल ऑन साईडला फिरवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. शेवटच्या क्षणाला बॉल पकडलाय. तिथून मात्र 1 धाव पूर्ण झाले. पुढचा बॉल अजय मात्रेच्या माध्यमातून खेळला गेलाय. सिंगल पूर्ण झाली आहे. 1 धाव काढली जाते. पुढचा बॉल हनुमान टू मेहरान. या बॉलवरती पायचीचं अपील झालं होतं. 1 धाव आली आहे. धावा मात्र येणं बंद झालेलं आहे. चांगली गोलंदाजी केली हनुमानने.
अजयच्या बॅटमधून फटका येत नाही आहे आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. जितेश भोईर आहेत बॅटिंगसाठी आलेत. टीम स्टाफ 11 एरोप्लेक्स लिमिटेड कंपनीच्या वतीने एरोप्लेक्स प्रीमियर लीग आपण पाहतोय आणि त्यामध्ये शो मॅच शेवटची आपण पाहतोय. जितेश भोईर आपल्याला पाहायला मिळू शकतील. पुन्हा तर देवेश आलाय गोलंदाजीला. 6 झालेले आहेत धावा. अजय अजून फलंदाजी करतायत आणि गोलंदाजी करण्यासाठी देवेश आलाय. लगातारच्या मॅचमध्ये त्यांनी गोलंदाजी केली आणि चांगली गोलंदाजी केली. पुढचा बॉल पहिली धाव आली. एका धावसंख्येने 7 धावा झाल्या. आता स्ट्रायकिंग इनला जितेश भोईर. पुढचा बॉल यावेळेस मात्र आगला वेगळा फटका केला होता. तो ऑन साईडला अगदी बॅटच्या कडेला लागला. बॉल चालला बॉलरच्या दिशेने जिथे क्षेत्ररक्षक होते. स्कोर 8 वरती आत्तापर्यंत पाहायला मिळाला आहे. धावा झाल्या नाही जास्त स्टाफ 11 संघाच्या आणि त्यामध्ये खरं तर गोलंदाजी हनुमानने चांगली केली. त्यानंतर देवेशच्या माध्यमातून षटक फेकलं जाते. प्रत्येक मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली देवेशने आज आणि फलंदाजीसुद्धा तेवढीच चांगली. पुढचा बॉल आजच्या बॅटमधून सुंदर फटका आहे. अगदी टॉपला लागला होता. अप्परकटचा फटका होता आणि तिथे मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होईल. आता नवीन फलंदाज विदेश त्याने चांगली बॅटिंग केली आज. चला लगेच बॅटिंगला जा. एवढीच चांगली गोलंदाजी. आता प्रेझेंटेशन सुद्धा करायचं आपल्याला. त्यामुळे लगेच आपण बॅटिंगसाठी जा. मागच्या मॅच पण सुद्धा अजय शेवटपर्यंत बॅटिंग केली आणि त्यामुळे आता सुद्धा ओपनिंगसाठी गेले होते. चला चालू करा लगेच. आता आपल्यासाठी वेळ थांबणार नाही. आता काय माहिती ना काय मोडलेत ना मी त्यांचं कॅल्क्युलेशन चालले ना म्हणून काय बोलत नाही. पुढचा बॉल विदेशसाठी होता. विदेशची विकेट मिळवली आहे देवेशने. जबरदस्त आज दिवस गाजवलाय खरं तर देवेशने. जरूर नो डाऊट कोणी सांगू शकेल. देवेशने काय फलंदाजी केली सगळ्यांनी पाहिली आहे. पंकज कोपरकर नेक्स्ट बॅट्समन फलंदाजी करण्यासाठी चाललाय. चांगला स्ट्रोक पंकजच्या बॅट मधून. हनुमानने काय झेल टिपलाय ऑन स्क्रीन आपण पाहू शकताय. फलंदाज बाद झालाय. हनुमान फडकेने हा झेल टिपलाय पंकज कोपरकरचा. चला नवीन फलंदाजाला धाव मारायची आहे लगेच. चला लगेच चला नाहीतर अंधार होईल. पुढचा बॉल खेळण्यासाठी अभिजित मैदानामध्ये. स्ट्रोक चांगला इनसाइड आउटचा. चेंडू चालला सीमारेषाच्या जवळ.
फिल्डर आहे तिथे आणि चुकी नाही होता. चेंडू फेकल्या सुद्धा. अमित होते तिथे, आमिर होते. आमिर यांच्या माध्यमातून चेंडू फेकी आली आहे. 11 धावसंख्या लागली आहे टोटल. 12ला विन आहे. पाहूया गोलंदाजीमध्ये काही पाहायला मिळतंय का. वर्कर टीमकडे जास्त बॅटिंग लाईनअप चांगली आहे. हनुमान आहे त्यांच्याकडे, सागर आहे, अगदी आपण पाहतोय देवेश आहे आणि गणेश आहे, निकेश आहे, जयेश आहे, सागर. भरपूर बॅटिंग लाईनअप आहे. या 12 धावा कदाचित 2 चेंडूमध्ये होऊ शकतील. चला लगेच उतरा लगेच. पाहूया सागरच्या बरोबरीने कोण जातोय. 11 धावा झाली, 12 पाहिजेत फक्त. चला फिल्डिंग सुद्धा लावून घ्या आपण लगेच. बॉल राहिला का सर? बॉल आहे ना, बॉल देते ना. आता फिल्डिंग लावून घ्या. स्टाफ 11 औपचारिकता आहे फक्त, कारण 2 बॉलचा खेळ आहे. कारण हनुमान आणि कदाचित देवेश चाललाय. बोला. ब्रिडिंग टीमचा कंदा समर्थक मेंटॉर प्रशांत बोराडे. अजय बोलतो मेंटल आहे. दादा मी बॅटिंगला फिल्डिंगला गेलो. प्रशांत, चला गोलंदाजी करायची आपण. पहा सर्व चेंडू येते मोबाईल ठेवतायत आणि जबाबदारी आमची नसणार आहे. पहा तुम्ही चावी ठेवतायत, मोबाईल ठेवतायत, तिथे आपापले मोबाईल घेऊन जायचा आणि बॅटही हरवली जायचं आपल्या. प्रशांत गोलंदाजी सुरू करा प्लीज. प्रशांत, समोर देवेश आहे. दोन्ही हार्ड हिटर फलंदाज हनुमान फडके आणि देवेश. प्रशांतचा पहिलाच बॉल उडवलाय इनसाइड आउट आणि ते चेंडू पकडलाय. एकच धावाली आहे. आज कदाचित रात्रभर झोपला नाही, रात्रभर हेच त्याचं चालू राहील. 4-6 करत राहणार आज. पुढचा बॉल हनुमान उडी पाहतो आपण. ही हनुमानाची झेप आहे. हनुमान फडकेच्या बॅटमधून आलाय षटकार. 7 धावा झाल्या. आता 5 धावा आवश्यक आहेत. कोणाच्या बॅट हरवल्या असतील काय असतील इथं अनाउन्समेंट केली जाणार नाही. ज्याची ज्याची जबाबदारी आहे. आता तुम्ही म्हणतात आम्ही घेतले बॉल घेतलाय, कोणी बॅट घेतली आहे, कोणाचा मोबाईल इथे आहे ठेवून जात आहेत. आता अंतिम सत्र आपापल्या बॅट जमा करायचे आहेत. पुढचा बॉल ऑन साईडला खेळायचा होता. वाईटचा इशारा. 8 धावा झाल्या. 4 धावा पाहिजेत आता फक्त. वर्कर्स टीम आता अग्रेसर आहे मॅच जिंकण्याच्या स्थितीमध्ये. तिथून हनुमान मॅच जिंकून देईल का. देवेश सुद्धा चांगली बॅटिंग केली आज. प्रशांतचा पुढचा बॉल. या बॉलवरती